सर्ग 2 सुंदरकांड पुढे चालू. रावणाचे असे वचन ऐकून सीता अतिशय क्रोधित होऊन अधोमुख राहूनच दाती तृण ठेवून रावणास म्हणाली, अरे नीचा, निसंशय श्री राघवांना भ्यालामुळेच तू खरोखर भिक्षूचे रूप धारण केलेस नि एखाद्या कुत्री ज्याप्रमाणे यज्ञातून हवी घेऊन जाते त्याप्रमाणेच श्रीराम व लक्ष्मण नसतानाच तू माझे अपहरण केले आहेस. लवकरच त्याचे फळ तुला भोगावे लागणार आहेस. ज्यावेळी रामांच्या बाणांच्या प्रहाराने तुझे शरीर विदीर्ण होऊन श्रीरामांच्या बाणांच्या प्रहाराने तुझे शरीर विदीर्ण होऊन तू यमसदनी जाशील, त्याच वेळी तुला श्रीराम हे अमानव असल्याचे ज्ञात होईल. अरे अधम राक्षसा, या समुद्रास कोरडा करून अथवा बाणांनी सेतू बांधून लक्ष्मणासह श्रीराम तुला युद्धात ठार करण्यासाठी येतील. हे तू लवकरच पाहशील, यात शंका नाहीच. तुझे पुत्र, तुझे सर्व सैन्य या सहित तुलाही ठार करून श्रीराम मला अयोध्या नगरीच परत घेऊन जातील. असे जानकीचे कठोर वचन ऐकून रावण अतिशय क्रुद्ध झाला नि सत्वरच तलवार उपसून जनक कन्येस वध करण्यास्तव सिद्ध झाला. तेवढ्यात पतीचे हित करण्यात तत्पर असलेल्या महाराणी मंदोदरीने आपल्या पतीस त्याच्या कृत्यापासून परावृत्त केले नि म्हणाली, या दीन दुःखी भयभीत कृश अशा मानवी स्त्रीच सोडूनच द्यावे. देव, गंधर्व, नाग यांच्या अनेक सुंदर स्त्रिया आहेत आणि तारुण्य मदाने डोळे धुंद झालेल्या अशा स्त्रिया तुम्हाला वर्ण्यास उत्सुक आहेत. मंदोदरीचे असे बोलणे ऐकून विकराळ तोंडे असणाऱ्या राक्षसींना रावण म्हणाला, भीती किंवा आदर इत्यादी कोणत्याही उपायाने ही सीता माझी अभिलाषा धरून त्वरित मला वश होईल असे काहीतरी प्रयत्न करा. 2 महिन्याचे आत जर सीता मला वशीभूत झाल्यास सर्व सुखे प्राप्त करून घेऊन ती माझ्यासह या राज्याचा उपभोग घेईल. मात्र जर तिने 2 महिन्यानंतर तिने माझे शय्येवर येण्याचे मान्य न केल्यास या मानव स्त्रीस ठार करून माझ्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था करा. असे बोलून आपल्या स्त्रियासह रावण अंतःपुरातील निवासाकडे जाता झाला. इकडे जानकी जवळ येऊन राक्षसी आपापल्या विविध उपायांनी तिला भिववू लागल्या. त्यातील एक राक्षसीण जानकीच म्हणाली, तुझे तारुण्य फुकटच जात आहे. रावणाचा स्वीकार केल्याने ते तुझे तारुण्य सफलच होईल. दुसरी राक्षसी क्रोधाने म्हणाली, अगं जानकी, रावणाचे वचन मान्य करण्यास का बरे फुकट विलंब करीत आहेस. तिसरी म्हणाली, आता हिचे शरीर तोडून त्याचे वेगवेगळे तुकडे करूया. तर आणखी एक भयंकर तोंड असणारी राक्षसी आपले तोंड उघडून जानकीस भिववू लागली. अशा प्रकारे सीतेला भिविणाऱ्या त्या विकृत तोंडाच्या राक्षसींचे निवारण करून त्रिजटा नावाची एक म्हातारी राक्षसी म्हणाली, दुष्ट राक्षसीनो, मी सांगते ते ऐका, त्यामुळे तुमचे हितच होईल. या रडणाऱ्या जानकीस तुम्ही भिववू नका. तुम्ही तिला नमस्कार करा. लक्ष्मणासह पांढऱ्या शुभ्र ऐरावतावर आरोहण करून कमलनयन श्रीराम आत्ताच माझ्या स्वप्नी आले होते. संपूर्ण लंकापुरी जाळून युद्धामध्ये रावणाचा वध करून आणि जानकीस आपल्या मांडीवर बसवून पर्वताच्या शिखरी बसलेले श्रीराम मला स्वप्नी दिसले. याचे उलट तेलाने माखलेला वस्त्ररहित रावण गळी रुंद
रुंडमाला घालून आपल्या पुत्र पौत्रासहित शेणाच्या खड्ड्यात बुडाला असून संतुष्ट मनाचा बिभीषण श्रीरामांजवळ बसून भक्तिपूर्वकच श्रीरामांची चरणसेवा करीत आहे असे मी स्वप्नी पाहिले. तेव्हा कुळासकट रावणाचा संपूर्ण नाश विनाशायास करून बिभीषणाच लंकेचे आधिपत्य देऊन आणि शुभवदना सीतेस मांडीवर बसून श्रीराम स्वतःच्या अयोध्या नगरीस जातील यात संशय नाहीच. त्रिजटेचे बोलणे ऐकून भ्यालेल्या त्या राक्षस स्त्रिया गप्प बसल्या आणि हळूहळू निद्राधीन झाल्या. राक्षसींनी घाबरवल्यामुळे भ्यालेली सीता ही अत्यंत विव्वळ झाली. आपले रक्षण करण्यास आता कोणीच समर्थ नाही येथे असेच मनी धरून अतिदुःखावेगाने ती मूर्छित पडली. शुद्धीवर आल्यावर अश्रुपूर्ण नेत्रांनी चिंता करणारी ती असे म्हणाली, सकाळी या राक्षसी मला खाऊनच टाकतील यात संशय नाहीच. तेव्हा कोणत्या बरे उपायाने मला आत्ताच मरणाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे तिने जरी मरणाचा निश्चय केला तरी त्याकरिता कोणताही उपायच न सापडले कारणे ती सुंदरी वृक्षाची फांदी पकडून अतिशय दुःखाने बराच काळ मुक्त कंठाने रडतकी राहिली. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी सुंदर कांड द्वितीय सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.